मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी अतिशय भयानक आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक बघा, लक्षपूर्वक ऐका आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी एक कळकळीची विनंती करतो, खास करून पालकांना, की हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या मुलांसोबत आणि आपल्या मुलींसोबत या व्हिडिओमध्ये मी जे काही सांगणार आहे किंवा जे प्रकरण मी तुमच्यासमोर मांडतोय त्याच्यासोबत आपल्या मुलांची तुलना अजिबात करू नका. परंतु या व्हिडिओमधून बरेच मुद्दे तुमचे क्लिअर होणार आहेत, जेणेकरून तुम्हाला सुद्धा काही गोष्टी समजतील आणि तुमच्या पाल्याशी तुम्ही कसे संबंध प्रस्थापित केले पाहिजेत हे सुद्धा तुम्हाला समजेल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी खास करून तरुणांना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. मित्रांनो, दिवाळी येऊन गेली. आपल्या आई वडिलांनी तुम्हाला कपडे सुद्धा घेतले असतील, पण आई वडिलांसाठी तुम्ही काय घेतलत का? नाही घेतलत. त्याचं कारण एकच आहे, आमचे असे अनेक मुलं आहेत जे इंजिनियर आहेत पण घरी बसून आहेत. आणि म्हणूनच तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. महाराष्ट्रातील नंबर 1 क्लास म्हणजेच यस इन्फोटेक संदीप भुतारे सरांचा पुण्यामध्ये आपल्या हडपसरमध्ये क्लास आहे. जे कोणी ग्रॅज्युएशन कंप्लीट करून पुढे गेले असतील आणि जॉबच्या शोधात असतील, ज्यांना खास करून IT मध्ये जायचं असेल, त्या सर्वांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि यस इन्फोटेकशी संपर्क करा. सरांशी बोलून घ्या, माझं नाव सांगा. ते जॉब मिळवून देण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करतील. शुभांगी मेहकर या नावाच्या एक ताई आहेत, ज्या मूळच्या मध्य प्रदेशच्या आहेत. त्या सध्या छत्रपती संभाजीनगर इथे राहायला आहेत. खरं तर हे नाव त्यांचं माहेरचं आहे, त्याच्यामुळे त्यांचं नाव व्हिडिओमध्ये घेण्याला त्यांचा विरोध नाही आहे. आणि त्यांनीच मला त्यांच्या मुलीबद्दल अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्यांनी मला एक आवर्जून विनंती केली आहे की रोहित, माझी मुलगीच फक्त याला अपवाद नाही आहे. अशा अनेक मुली आहेत, अनेक मुलं आहेत जे आपल्या पाल्यांना शिक्षणाच्या नावाखाली फसवतात, पण भोळ्या बाबड्या आईवडिलांना याच्या कुणकुणसुद्धा लागून देत नाहीत. आणि खरं तर या मुद्द्यांवरती तू बोल. मी माझ्या मुलीबद्दल तुला सगळे डिटेल्स देतो, सगळ्या डिटेल्स गोष्टी सांगतो. व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल, परंतु सगळ्या गोष्टी पालकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, जेणेकरून आज माझी मुलगी वाईट मार्गाला गेली, माझी मुलगी खराब झाली, तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे, परंतु माझ्या मुलीच्या आयुष्यातून बोध घेऊन अनेक मुलं तरी सुधारतील. किंवा जर पालकांनी हा व्हिडिओ बघितला तर पालक आपल्या मुलांचं उद्ध्वस्त होणारं आयुष्य वाचवतील. त्यांच्या विनंतीला मान देऊन मी हा पूर्ण व्हिडिओ बनवतोय. अपेक्षा व्यक्त करतो की हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघाल आणि अशाच धक्कादायक गोष्टींसाठी, धक्कादायक गोष्टी समजून घेण्यासाठी, ज्या तुम्हाला गोष्टी माहिती नाहीत या गोष्टी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एवढीशी छोटीशी मी तुम्हाला विनंती करतो. ज्या ताईने आपल्याला हा सगळा घटनाक्रम सांगितलेला आहे त्यांचं नाव आहे शुभांगी मेहकर. त्या 45 वर्षांच्या आहेत. त्या मूळच्या मध्य प्रदेशच्या आहेत. त्या सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतात. त्यांचे मिस्टर हे शिक्षक आहेत. आता खरं तर शिक्षक म्हणलं की आपल्या सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. आपल्या डोक्यामध्ये पटकन विचार येतो की जो व्यक्ती सर्व मुलांचं भवितव्य उज्ज्वल करतो, त्या शिक्षकांची मुलं तर किती संस्कारी असतील, किती हुशार असतील. आणि अर्थात या सगळ्यांमुळे कुठेतरी शिक्षक असणाऱ्या दाम्पत्यावरती सुद्धा दबाव असतो की आपली मुलं वाईट मार्गाला गेली नाही पाहिजेत. आणि त्यामुळेच मुलांच्यावरती कुठेतरी ते अतिरिक्त दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. आणि मी जसं प्रत्येक व्हिडिओमधून सांगत असतो, जेवढा तुम्ही मुलांवरती दबाव टाकाल तेवढीच मुलं त्याच्याबरोबर ॲपोजिट वागायला चालू करतात. त्याचं एक सायकोलॉजिकली रिझन पण आहे, जे तुम्हाला व्हिडिओच्या पुढे मी सांगेनच व्हिडिओमध्ये. तर त्यांचं असं म्हणणं आहे की रोहित, माझी मुलगी, जिला आम्ही अतिशय कष्टातून लहानाचं मोठं केलं, आणि खरं तर मुलांवरती पहिला संस्कार होतात ते म्हणजे गर्भसंस्कार, आणि इथूनच कुठेतरी आम्ही मुलांवरती संस्कार करायला चुकलो. त्याचे मल्टिपल रिझन्ससुद्धा त्यांनी दिले. त्यांचं असं म्हणणं आहे की माझी मुलगी जेव्हा पोटामध्ये होती तेव्हा तिचे वडील मला मारहाण करायचे, मला मारझोड करायचे, मला शिवीगाळ करायचे, आणि याच्यावरूनच कुठेतरी तिच्यावरती वाईट संस्कार व्हायला तिथूनच चालू झाले होते. तुम्ही माना अगर न माना, पण गर्भसंस्कार माणसाच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे असतात. त्याच्यानंतर शिक्षक असून सुद्धा त्यांना ड्रिंकचं व्यसन होतं. माझ्या मुलीने, एकुलती एक मुलगी, तिला भाऊ नाही, तिला बहीण नाहीये, एकुलती एक मुलीने अगदी लहानपणापासूनच व्यसन म्हणजे काय असतं ते घरातूनच तिने बघितलं होतं. आणि तिचे वडील बळजबरीने मला सुद्धा कधी कधी ड्रिंक पाजायचे. अगदी माझी मुलगी छोटीशी असताना, 3-4 वर्षांची असताना सुद्धा. आपण म्हणतो की लहान वयामध्ये मुलांवरती चांगले संस्कार होणं खूप गरजेचं असतं, पण मुलांनी एवढ्या लहान वयामध्ये जर एवढ्या घृणास्पद गोष्टी जर बघितल्या असतील तर मुलं पुढे जाऊन कशी होतील हे काय वेगळं सांगायची गरज नाही आहे. आणि याच्यातूनच झालं असं की माझी मुलगी अवघी 8वीला असताना, म्हणजेच 13-14 वर्षांची असतानाच
वाईट वळणाला लागली. वाईट वळणाला याचसाठी म्हणतो की आम्ही बाहेरल्या राज्यातले होतो, इथं आमचं कोणी नातेवाईक नाही आहेत, इथं आमचे कोणी नातलग नाही आहेत. आणि 8वीमध्ये असताना एका 21 वर्षाच्या मुलाकडून माझ्या मुलीवरती अत्याचार झाले. आणि आपल्या मुलीवरती एवढ्या लहान वयामध्ये एका मुलाने अत्याचार केलेत हे माहिती असतानासुद्धा तिच्या वडिलांनी कुठलीही जोखीम पत्करण्याचा विचार केला नाही किंवा कधी पोलीस स्टेशनला जाण्याचा निर्णय घेतला नाही. आणि खरं तर याच गोष्टींमुळे माझ्या मुलीच्या आयुष्याला टर्न बसला आणि माझ्या मुलीला अगदी लहान वयामध्येच त्या गोष्टी हव्याशा वाटायला लागल्या. जिथे आई म्हणून 100% मी चुकलेही असेल, पण सगळ्यात मोठी चूक माझ्या मिस्टरांनी म्हणजेच तिच्या वडिलांनी केली की तिला कधी मुलगी म्हणून जीवच लावला नाही किंवा तिच्या भवितव्याची कधी काळजीच घेतली नाही. 10वीमध्ये तरीसुद्धा माझ्या मुलगीने चांगले मार्क्स मिळवले. 10वीला 87-88% तिला मार्क पडले. आता मी ठरवलं होतं की तिचे वडील ड्रिंक करतात म्हणून माझ्या मुलीचं वाईट व्हायला नको, तिचं शिक्षण उद्ध्वस्त व्हायला नको, म्हणून मीच जबरदस्तीने तिची इच्छा नसतानासुद्धा 11वीला तिला कॉलेजसाठी बाहेर ठेवलं. पण अगदी लहान वयातच बिघडलेली माझी मुलगी, मला वाटलं होतं की बाहेर गेल्यानंतर सुधरेल, पण तिथे गेल्यानंतर तिलासुद्धा तिथे वाईट मित्रांचीच, वाईट मैत्रिणींचीच संगत लागली. आणि 11वीला असतानाच हॉस्टेलमध्ये असताना तिने स्वतः ड्रिंक केली आणि मुलींना पण म्हणजे तिच्या मैत्रिणींना पण ती ड्रिंक पिण्यासाठी तिने आग्रह धरला. आणि याचाच कुठेतरी मोठा स्फोट झाला आणि माझ्या मुलीला कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं. आम्ही तिला घरी रिटर्न आणलं. 2 वर्ष आम्ही तिला घरी बसवलं. मोबाईल दिला नाही, काही दिलं नाही. एका खोलीमध्ये बंद अवस्थेत तिला आम्ही ठेवलं होतं. तिला फक्त खायला प्यायला वेळेवर द्यायचं. या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या मनावरती एवढा मोठा तिचा आघात झाला की तिला आई वडील हे शत्रू वाटायला लागले. आणि 2 वर्षानंतर आम्हाला वाटलं की आता आपल्या मुलगीमध्ये थोडासा बदल घडला असेल किंवा जगापासून आम्ही तिला वेगळं केलं असल्यामुळे आम्हाला वाटलं की ती आता सुधरेल, म्हणून आम्ही तिला पुन्हा कॉलेजला घालण्याचा निर्णय घेतला. कॉलेजला घातल्यानंतर सुरुवातीचे 5-6 महिने व्यवस्थित चालले होते. परत येरे माझ्या मागल्या. परत तिला त्या गोष्टींचं व्यसन लागलं आणि आमची मुलगी पूर्ण वायाला गेली. 12वीला असताना पुन्हा ती एका मुलासोबत रिलेशनशिपमध्ये गेली. जो मुलगा खरं तर वेगळ्या धर्माचा होता, मला सांगायला काय हरकत नाही आहे, तो मुस्लिम धर्माचा होता. त्याच्यासोबत माझी मुलगी 6 महिने राहिली. 6 महिने राहिल्यानंतर या 6 महिन्याच्या रिलेशनशिपमधून ती प्रेग्नंट राहिली. याची कल्पना आम्हाला तोपर्यंत नव्हती जोपर्यंत आम्हाला डॉक्टर सांगत नव्हते की आता मुलीचं ॲबॉर्शन करणं शक्य नाही आहे. रोहित दादा, मला इथे सांगायला थोडंसं वाईट वाटतंय, परंतु अवघ्या 16व्या वर्षी माझ्या मुलगीला मातृत्व प्राप्त झालं. हे मातृत्व प्राप्त झाल्यानंतर हा धक्का पचवणं आमच्यासाठी कठीण होतं. शेवटी पोटचा गोळा होता, आमची मुलगीच होती. किती जरी चुका केल्या तरी आम्हाला तिच्याशिवाय कोण होतं आणि तिला तरी आमच्याशिवाय कोण होतं. तो गुन्हा पण आम्ही तिचा माफ केला. जे काही अपत्य जन्माला आलं होतं त्याला आम्ही अनाथ आश्रमामध्ये दिलं आणि तिचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण कायद्याने आम्ही बांधलो गेलो होतो, कायद्याने तिचं लग्न आम्हाला करता येत नव्हतं. मग पुन्हा आम्ही तिला पुढील शिक्षणासाठी पुण्यामध्ये ठेवली. तर पुण्यामध्ये एका धनगर समाजाच्या व्यक्तीसोबत ती वाघोली ती अगदी तिच्या वडिलांच्या वयाचा व्यक्ती 45 वर्षांचा, त्याच्यासोबत ती राहू लागली. त्याच्यासोबत जवळपास ती 2 वर्ष राहिली. तिने त्याच्यासोबत लग्नसुद्धा केलं होतं. याची कुणकुण आम्हाला अजिबात नव्हती, कारण आम्हाला सांगणारच कोण नव्हतं. आणि याच्यामधून परत तिने एका मुलाला जन्म दिला. तिच्या आयुष्यामध्ये काय चाललं होतं, काय घडत होतं याची आम्हाला पुसटशी कल्पना नव्हती. आई म्हणून मला तिची खूप काळजी वाटत होती. वडिलांना तर तिच्या आयुष्याशी काहीच देणं घेणं नव्हतं, कारण ड्रिंकचं व्यसन आणि पूर्ण आयुष्य त्या माणसाने असंच काढलं होतं. त्याच्यामुळे त्याला ना जबाबदारी कुठली कळत होती ना दुसरं काही. आणि याच्यामधूनच माझ्या मुलीने आत्ता रिसेंटलीच 4 महिन्यांपूर्वी या सगळ्या नैराश्याला कंटाळून स्वतःला संपवून घेतलं. त्या आईंचं असं म्हणणं आहे की रोहित दादा, ही गोष्ट माझ्या मुलीच्या बाबतीत घडली, पण जेव्हा मी इतरांशी बोलायला चालू केलं, या मुद्द्यांवरती बोलायला चालू केलं, तेव्हा मला असं समजलं की आपल्या आजूबाजूला अशा अनेक धक्कादायक गोष्टी घडत असतात, परंतु मुलं हे सुतराकपणाचा आव आणतात. घरच्यांना वाटतं की आमचे किती संस्कार मुलं जपतायत, आमचे मुलं किती संस्कारी आहेत, आम्ही आमच्या मुलांना बाहेर शिक्षणासाठी ठेवतोय तर ते किती चांगलं राहतात. पण पालकांच्या नजरेआड, पालकांच्या डोळ्याआड बऱ्याच गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये घडत असतात. मग अशा सिच्युएशनमध्ये काय करायला पाहिजे? हा झाला त्या आईचा, त्या ताईचा किस्सा. त्यांनी आपल्या मुलीप्रती सांगितलेला. तुम्हाला काय वाटतं, हे फक्त त्यांच्याच मुलींच्या बाबतीत घडतंय? मी खरं तर 1-1.5 महिन्यांचा गॅप घेतला होता. 1-1.5 महिने माझा व्हिडिओ आला नाही. त्याचं कारण एकच होतं की माझ्या आयुष्यामध्ये मल्टिपल गोष्टी चालू होत्या.
आणि म्हणून मी गॅप घेतला होता. पण या 1 ते 1.5 महिन्यांच्या कालावधीमध्ये जवळपास तुमचे फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून आणि ईमेल थ्रू मला हजारो मेसेज आलेत आणि खास करून पालकांचे मेसेजेस आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक पालक मला सांगतोय की रोहित दादा, माझी मुलगी 7वीला आहे, माझा मुलगा 7वीला आहे, माझी मुलगी 11वीला आहे, आमचं काही ऐकत नाही, बाहेरचं तिला वाईट व्यसन लागलंय, तिच्यापेक्षा 10-10 वर्ष वयाने मोठ्या असणाऱ्या मुलांसोबत माझी मुलगी फिरते, माझी मुलं 7वी-8वीची मुलं आहेत, ते सिगारेट पितात, ड्रिंक करतात, नको त्या गोष्टी करतात. अशा सगळ्या मुलांना आम्ही कसं सांभाळायचं किंवा त्यांच्यावरती कसा कंट्रोल प्राप्त करायचा? तुम्ही माना अगर न माना, पण पालकांना माझा एक खडा सवाल आहे, जेव्हा मुलं बिघडतात ना, त्याची सुरुवात होते घरातून. कुठेतरी आपणच संस्कार करायला कमी पडलेलो असतो. तुम्हाला वाटतं की मुलांना 4 गोष्टी चांगल्या सांगितल्या म्हणजे आपण त्यांच्यावरती संस्कार केले, तर असं नसतं. जेव्हा एखादा बाप दारू पिऊन घरामध्ये येतो आणि मुलगा जेव्हा अल्पवयीन असतो, मुलगी जेव्हा अल्पवयीन असते आणि त्यांच्यासमोर तो दारू पिऊन धिंगाणा करतो, तेव्हा त्या मुलांसाठी व्यसन ही गोष्ट नवकी राहतच नाही. अगदी लहान वयामध्ये त्यांनी ते व्यसन जवळून बघितलेलं असतं, त्यामुळे त्याच्याबद्दल त्यांना क्युरिओसिटी राहत नाही. मग पुढे जाऊन तेच आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकायला बघतात. मग याच्यामध्ये मुलांचं काय चुकतंय? तुम्ही पालक म्हणून कुठे तुम्ही आदर्श आहात मुलांसाठी? जेव्हा आपले पालकच जेव्हा मुलांसमोर आदर्श बनतात ना, तेव्हा मुलगा वाईट मार्गाला किंवा मुलगी वाईट मार्गाला जाण्याचे चान्सेस तिथंच 0% होऊन जातात. खरं तर पालकांना काही गोष्टी समजवण्या इतपत किंवा पालकांना काही गोष्ट बोलण्या इतपत मी मोठा नाही आहे, माझा अनुभवसुद्धा तेवढा मोठा नसेल किंवा वयाने सुद्धा मी तेवढा मोठा नाही आहे, कदाचित कर्तृत्वाने सुद्धा तेवढा मोठा नसेल. परंतु ज्या गोष्टी बाहेर घडतात ना, त्या मला प्रामाणिकपणे वाटतं की त्या तुमच्यापर्यंत कुठेतरी पोहोचल्या पाहिजेत. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून सांगत असतो, पालकांना खास करून, तुमची मुलं बाहेर शिक्षणासाठी आहेत. तो व्हिडिओ बघितल्यानंतर किती पालकांनी आपल्या मुलांवरती नजर ठेवली? किती पालकांनी आपल्या मुलांचे मुलींचे मोबाईल चेक केले? किती जणांनी डायरेक्ट जाऊन त्यांच्या हॉस्टेलला भेट दिली? किती जणांनी डायरेक्ट रूमवरती जाऊन भेट दिली? नाही, कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे काय असतं. मुलं मोठी झालीत ना, त्यांना वैयक्तिक आयुष्य आहे, त्यांना फ्रीडम आहे, त्यांना जे करायचं ते करू दे, विरोध नाहीच आहे. आम्ही सुद्धा आहोत ना, 15 वर्ष झाले मी घरातून बाहेर आहे, परंतु आजपर्यंत उभ्या आयुष्यामध्ये एकही असं काम केलं नाही की जिथे माझ्या आई वडिलांना मान खाली घालावी लागेल. मग ही जी वाया जाणारी मुलं आहेत, जे वाईट मार्गाला जाणारी मुलं आहेत, ही सुद्धा तुमचीच मुलं आहेत ना. मग तुमच्या मुलांवरती किती कंट्रोल आहे? मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की आपल्या मुलांची तुलना कोणाबरोबर नका करू, आणि खरंच नका करू. प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी ही वेगळी असते, पण पालक म्हणून आपण किती जबाबदार आहोत? नाही होत आपण जबाबदार. मी खास करून पालकांनाच का गोष्टी ह्या टोकतोय, त्याचं कारण एकच आहे की 7वी-8वीचं वय नाही आहे मुलांचं वाईट मार्गाला जाण्याचं. तुम्ही कधी त्यांची फ्रेंड लिस्ट चेक केली का? त्यांचे मित्र कोण आहेत, त्यांच्या मैत्रिणी कोण आहेत? मी अनेक वेळा सांगितलं, आपल्या देशामध्ये कायदा आहे आणि कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीसोबत संबंध प्रस्थापित करायचे असतील तर कायद्याने काहीतरी वयोमर्यादा आखून दिलेली आहे. मुलाला 21 वर्ष, मुलीला 18 वर्ष. 14-14, 15-15 वर्षांच्या मुली आहेत ज्या 20-20, 25-25 वर्षांच्या मुलांसोबत लॉजवरती जात आहेत. आपले संस्कार नाही येते, मग मुलं का बिघडत आहेत? कारण मुलांवरती तुमचं लक्ष नाहीये. काही गोष्टी पटल्या तर विचार करा. पुन्हा एकदा सांगतो, आपल्या मुलांची तुलना कुणाबरोबर करू नका. आपल्या मुलांसोबत होता होईल तितकं मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा मुलं आपल्या वयात येतात, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तेव्हा खरंच त्यांच्यासोबत मित्रत्वाचं नातं प्रस्थापित करा आणि आवर्जून त्यांना गोष्टी विचारा. आपल्या एज्युकेशन सिस्टमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे? सेक्स एज्युकेशन नावाची गोष्ट आपल्या शिक्षणामध्ये अगदी लहानपणापासून असली पाहिजे, जे फॉरेन कंट्रीमध्ये असते. आजही आपल्याकडे त्या गोष्टींवरती उघड उघड बोलायला आमचे पालकसुद्धा लाजतात हो, जे पालक 40, 25, 50 वर्षांचे आहेत. या गोष्टी तुम्ही मुलांसोबत डिस्कस करायला चालू करा. तुम्ही जेवढं मुलांसोबत फ्रँकली राहाल, मित्र म्हणून राहाल, तेवढे ते सगळे त्यांच्या आयुष्यातील सगळ्या सिक्रेट गोष्टी तुम्हाला सांगायला चालू करतील. इथे 50% चान्सेस कमी होतील तुमचे मित्र, तुमचे मुलं वाया जाण्याचे. बघा, पटलं तर विचार करा. उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा एखादा नवीन घटनाक्रम घेऊन येतोय. उद्या ज्या विषयावरती मी बोलणार आहे ती अहिल्यानगरची मुलगी आहे आणि दुर्दैवाने ती सुद्धा एका शिक्षकांचीच मुलगी आहे. परंतु तिनं जो प्रताप केलेला आहे, तो जर प्रताप तुम्ही ऐकलात
तर मला वाटत नाही की तो व्हिडिओ तुमचा संपूर्ण बघण्याचं धाडस होईल. पण मी त्या मुद्द्यांवरती बोलतो आहे कारण त्यांच्या पालकांनी, तिच्या भावांनीच मला विनंती केली आहे की ह्यावरती दादा व्हिडिओ बनव, जेणेकरून लाखो पालकांपर्यंत हा मुद्दा, ही गोष्ट समजली पाहिजे किंवा गेली पाहिजे. कारण जशी माझी आज बहीण अशा मार्गाला किंवा वाईट मार्गाला गेले, तशीच कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी बहीण अशा मार्गाला, अशा वाईट मार्गाला जाण्यापासून वाचू शकेल. थँक्यू.